हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 120वी कथा श्री हरी बाबाजी यांची आपण ऐकतोय. आज आता त्याचा शेवटचा आणि 5वा भाग आपण ऐकूया. आपण मागच्या भागात बघितलं की प्रेमानंद स्वामी आणि श्री हरी बाबा अशा 2 महापुरुषांचं गठबंधन करून गौर लीलेच्या माध्यमातून गौरांग प्रभूंची महती सगळीकडे पसरणं हे त्यांच्या प्रेरणेनेच झालेलं होतं. गौर लीलेचा आविष्कार आणि प्रचार याच्यासाठी भक्त समाज हा त्यांचा या कार्यामुळे चिरकाल ऋणी राहील. ह्या लीला प्रसंगांनी भक्त समाजाचं जे कल्याण केलं त्याची इतकी वाहवा झाली आणि इतकं लोकांनी त्याचं स्वागत केलं ते बहुतेक सर्वांना माहीतच आहे. ह्या माध्यमातून म्हणजे ह्या गौर कथांच्या माध्यमातून भक्तांच्या चरमकल्याणाचा पथ प्रशस्त झाला आणि तो श्रीकृष्ण लीलांपेक्षाही जास्त प्रमाणामध्ये झाला असंच म्हणायला लागतं. त्याबद्दल सांगताना श्री हरी बाबा श्रीकृष्ण लीला आणि गौर लीला यांच्याबद्दल इतकं सुंदर सांगत ते अतिशय विवेचन त्यांचं मधुर आहे. ते आपण ऐकूया. श्री हरी बाबा काय म्हणत की श्रीकृष्ण लीला ही सिद्धांच्या आस्वादनाची वस्तू आहे आणि गौर लीला ही साधकांच्या आस्वादनाची गोष्ट आहे. गौर लीलेने जसं दर्शकांचं तादात्म्य होतं तितकं श्रीकृष्ण लीलेने पटकन सुरुवातीला होत नाही. गौर लीला ही आम्हाला म्हणजे भक्तांना श्रीकृष्णासाठी रडायला शिकवते. आमच्या हृदयामध्ये श्रीकृष्णाला प्राप्त करण्याची एक तळमळ ही गौर लीला आमच्यामध्ये निर्माण करते आणि त्याद्वारे ती श्रीकृष्ण लीलांच्या आस्वादनाचा अधिकार आमच्यामध्ये निर्माण करते. अशा प्रकारे गौर लीला हे साधन आहे आणि श्रीकृष्ण लीला हे त्या साधनेचं साध्य आहे. श्री हरी बाबा आणि मा आनंदमयी यांचे संबंधही अत्यंत विलक्षण, सुंदर आणि अनोखे असे होते. आनंदमयी मा ह्या श्रीहरी बाबांना पिताजी म्हणत असत आणि आनंदमयी मा ह्या श्रीहरी बाबांची जणू मा होती. म्हणजे श्रीहरी बाबा आनंदमयी मांना मा म्हणत आणि आनंदमयी मा श्रीहरी बाबांना पिताजी असं म्हणत. अशा प्रकारे दोघांचा एकमेकांच्या बद्दल भाव होता आणि ते एकमेकांशी वागतानाही हा भाव सहज लक्षात येईल अशा प्रकारेच वागत असत. दोघेही एक दुसऱ्याचा अतिशय आदर करत असत आणि एकमेकांचे संरक्षक, शिक्षक आणि सहाय्यक मानत. दोघेही मनाने एकमेकांवर आश्रित भाव ठेवत असत. दोघेही एकमेकांच्या आश्रमामध्ये, उत्सवामध्ये सामील होण्यासाठी जात उत्साहाने सर्व उत्सवांमध्ये सामील होत आणि जर हे दोघं एकमेकांकडे गेले नाहीत तर दोघांनाही आपले उत्सव हे असफल वाटत असत. इतकं त्यांचं एकमेकांवरती प्रेम होतं. मा आनंदमयी ही श्रीहरी बाबांचं आपल्यावरती ऋण मानत असे. एकदा एक कथा सांगत असताना आपल्या आश्रित जनांना आनंदमयी मा असं म्हणाल्या होत्या की तुम्हा लोकांना काय कळणार आहे की श्रीहरी बाबांच्याकडून मला काय प्राप्त झालेलं आहे. आता काय प्राप्त झालेलं आहे ते कधी त्यांनी आपल्या तोंडाने सांगितलं नाही. त्यामुळे लोकांचा असा अनुमान आहे की
आनंदमयी मा ह्या योगाभ्यासाच्या साधिका होत्या. त्या चिरकाल योगाभ्यासामध्ये रत होत्या. तर त्यांना श्रीहरी बाबांनी भक्तीकडे प्रेरित केलेलं असावं आणि तो अनोखा रस ह्या योगाभ्यासाबरोबर आपल्याला प्राप्त झाला म्हणून आनंदमयी मा त्यांच्याबद्दल ऋण मानत असतील. श्रीहरी बाबा सुद्धा स्वतःला माणसं ऋणी मानत असत. पण आता ह्या ताऱ्यांच्या शर्यती असतात. आपण नुसते जमिनीवरचे लोक मान वर करून त्या पाहत असतो. हे दोघं एकमेकांना नक्की कशासाठी ऋणी मानत असत ते त्यांचं त्यांनाच माहिती. पण दोघांमध्ये एक अपार्थिव असं प्रेमाचं घनिष्ठ नातं होतं आणि ते दोघंही एकमेकांना एक दुसऱ्यावरती आश्रित मानत, एकमेकांशिवाय निराश्रिताचा भाव आणि असहाय्यतेचा भाव त्यांच्या मनामध्ये होता, हे मात्र कळतं. त्यामुळे श्रीहरी बाबा जेव्हा शेवटी खूप आजारी पडले, तेव्हा त्यांनी आनंदमयी मांच्याकडे जाण्याचा हट्ट केला. आनंदमयी मा ह्या काशीला होत्या. शेवटी त्यांना त्यांच्याकडेच घेऊन गेले लोक आणि 1 जानेवारी सन 1970 या दिवशी ते काशीला पोचले. 2 दिवसानंतर 3 जानेवारीला आनंदमयी मांच्या सानिध्यामध्ये श्रीहरी बाबा शरीर सोडून नित्यधामाला निघून गेले. नंतर त्यांचं शरीर त्या ठिकाणी नेलं गेलं जिथे सध्या त्यांची समाधी बांधलेली आहे. श्रीहरीबाबांच्या चरित्रामध्ये काही गोष्टी आपल्या साधकांसाठी विशेष रूपाने घेण्यासारख्या आहेत. ते अत्यंत नियमनिष्ठ होते आणि वेळालाच ईश्वर मानत असत. 1 मिनिटसुद्धा वाया घालवत नसत. फक्त 3 तास झोप घेत असत. दिवसा अजिबात झोपत नसत. सकाळी 2:30 ते रात्री 11:30 पर्यंत त्यांचं तिन्ही त्रिकाळची संध्या, स्नान, ध्यान हे सगळं चाले. त्यात 2 वेळाचा व्यायाम असे. त्या व्यायामामध्ये आसनं, सूर्यनमस्कार आणि फिरून येणं म्हणजे चालणं याचा समावेश असे. पाठ, कीर्तन, कथा आणि स्वाध्याय हे सगळं अत्यंत नियमित रूपाने आणि तेही अगदी परफेक्ट वेळेवरती काटेकोरपणे चालत असे. त्यांना कुठल्याही गोष्टीची अन्य करण्याची काहीही फुरसतच नव्हती आणि या गोष्टींशिवाय फालतूचं काहीही करणं त्यांना अजिबात आवडत नसे. त्यांच्याशी जर कुणाला बोलायचं असेल तर त्यांच्याबरोबर फिरायला जायचं आणि चालता फिरताच त्यांच्याशी बोलायचं. जरी कुणाच्या एखाद्या गोष्टीचं खरं असलं ते आणि त्याची काही कागाळी किंवा निंदा कोणी काही सांगत असेल किंवा त्याचं काय चुकलं हे कुणी सांगत असेल, तरीही त्यांना ते ऐकवत नसे. आणि ते नेहमी म्हणत, की व्यर्थालाप दिवास्वापम त्यक्तजेच परनारीवत. अर्थात व्यर्थालाप आणि झोपणे हे परस्त्रीप्रमाणे टाकून दिलं पाहिजे. आळस तर त्यांना स्पर्शही करू शकत नसे. आपल्याला जरासा आळस वाटतोय, असं जरी त्यांना वाटलं, तरी ते पटकन उभे राहत आणि थोडंसं फिरत. आळस येण्याचं कारण हे प्रमाणापेक्षा जास्त खाणं असं ते सांगत असत. त्यामुळे आपला आहार नेहमी शुद्ध, सात्विक आणि मितहार असावा, असं ते म्हणत असत. आणि त्याचप्रमाणे त्यांचं वर्तनही असे. ते स्वतःबद्दल बोलताना कधीतरी म्हणत, की मी संपूर्ण जीवनभर कधीही पोटभर जेवलो नाही आणि कधीही ढाराढूर झोपलो नाही. त्यांची ख्याती जशी-जशी वाढत गेली, तसं-तसं त्यांचं वैराग्य आणि त्यांचा दैन्यभावही वाढत गेला. ते त्यांना गुरु मानणाऱ्यांची संख्या खूपच मोठी होती. त्यांचे भक्त असंख्यात होते. पण त्यांनी कधीही कुणाला दीक्षा देऊन शिष्य बनवलं नाही. त्यांना जर कुणी आग्रह केला,
की मला शिष्य बनवा किंवा मला अनुग्रह द्या. तर ते म्हणत, "मैं शिष्य तो बना नहीं, शिष्य बन नहीं सका, तो गुरु कैसे बनू?" असं ते सांगत असत. तरीसुद्धा ह्या सगळ्या संतांचं असं असतं, की त्यांचं वागणं, त्यांचं सहज सुद्धा बोलणं आणि त्यांचा नुसता सहवास हा सुद्धा एखाद्या सामान्य व्यक्तीला साधक बनवू शकतो. आणि त्याचमुळे त्यांचे असंख्य चाहते आणि असंख्य भक्त होते. शिवाय ते असं आपण ऐकलंय, की त्यांनी केवढं मोठं सेवाकार्य केलं होतं आणि कशा पद्धतीने, किती प्रेमाने ते लोकांना नामसंकीर्तनाची गोडी लावत असत. त्यामुळे त्यांना मानणाऱ्यांचा वर्ग खूप मोठा होता. गुरु मानणाऱ्यांचा त्यांना फार मोठा वर्ग आहे अजूनही सुद्धा. पाठ, कीर्तन आणि लीला या सर्व गोष्टी करत असताना असं अगदी डोकं वर करून असं बसलेलं त्यांना कधीही कुणी पाहिलं नाही. त्यांचं डोकं हे नेहमी खाली झुकलेलं असे, जणू काय ते त्यांच्यासमोर उभे असलेल्या परमेश्वराला वंदन करत आहेत. नजर ही नेहमी जमिनीकडे असे आणि वृत्ती ही अंतर्मुख असे. श्रीकृष्ण लीला असो, गौर लीला असो किंवा रामलीला असो. जेव्हा लीला सादर केली जात असे, तेव्हा ते त्या लीलेमध्ये काम करणाऱ्या नटांच्या पाठीमागे उभे राहत, आपले डोळे नजर खाली वळवलेली असे आणि हातामध्ये पंखा घेऊन ते पंख्याने त्या सर्व नटांना वारा घालत असत किंवा त्यांच्या हातामध्ये चामर असे आणि ते झुलवत असत. त्यावेळेला साक्षात भगवंताची सेवा आपण करतो आहे. आपण भगवंताला वारा घालतो आहोत किंवा भगवंतावरती चामर झुलवत आहोत, असा त्यांचा भाव असे आणि तो भाव इतका गाढ असे, की त्यांचे नेत्र अर्धोन्मिलित होत. चेहरा अत्यंत भावपूर्ण, शांत आणि सौम्य असे आणि खाली पाहत अत्यंत तन्मयतेने आणि भक्तिभावाने असं ते पंखाने वारा घालतायत किंवा त्या चामर घेऊन तो झुलवतायत. अशी त्यांची जी अत्यंत मनोहर अशी छबी होती, ती अजूनही सुद्धा भक्तांच्या हृदयामध्ये आहे आणि ते त्यांचं जे दर्शन होतं, ते पाहणाऱ्याच्या मनामध्ये सुद्धा भाव उद्दीपन करणारं आणि त्या सर्वांचं मनहरण करून घेणारं होतं आणि अजूनही ते दृश्य काही लोक विसरू शकलेले नाहीत. अशा प्रकारे ह्या बाबाजींनी आपल्या वर्तनाने, आपल्या वाणीने, आपल्या कर्माने, आपल्या आचरणाने, आपल्या उपदेशाने आणि हरिनाम संकीर्तनाद्वारे सर्व साधकांच्या, भक्तांच्या मनामध्ये कायमचं एक अढळ असं सुंदर स्थान निर्माण केलेलं आहे. श्रीहरी, जय जय श्रीहरी.